नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून TET या परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि त्यानुसार ही परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार आहे. तर बघा, आता अनेक विद्यार्थ्यांच्या किंवा परीक्षार्थींच्या मनात अनेक शंका असतात की TET पेपर 1, TET पेपर 2 यासाठी कोणते विषय असतात, किती गुणांकन असतं, याविषयीची माहिती आपण पाहू. तर बघा, TET पेपर 1 साठी एकूण 5 विषय असतात. त्यामध्ये प्रथम भाषा, द्वितीय भाषा, गणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असे एकूण 5 विषय असतात आणि या प्रत्येक विषयाला प्रत्येकी 30 गुण असतात. असं 30 गुणिले 5 बरोबर TET पेपर 1 हा 150 गुणांचा असतो आणि त्यासाठी 150 मिनिटे इतका वेळ असतो. बघा, TET पेपर 1 किंवा TET पेपर 2 या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याचबरोबर ही परीक्षा जी आहे ही पूर्णतः ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाते. तर आता बघा, TET पेपर 2, तर TET पेपर 2मध्ये जे आहे ते 3 विषय कंपल्सरी असतात आणि एक विषय आपण निवडायचा असतो. तर बघा, कंपल्सरी जे 3 विषय आहेत त्यामध्ये प्रथम भाषा, द्वितीय भाषा, बालमानसशास्त्र यांना प्रत्येकी 30 गुण असतात. याचे 30 गुणिले 3 90 गुण झाले. आणि गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एक विषय आपण निवडायचा असतो. समजा आपण पदवी आपली आर्ट्समधून असेल तर आपण सामाजिक शास्त्र हा विषय निवडू शकतो आणि आपली पदवी सायन्स किंवा कॉमर्समधून असेल तर आपण गणित व विज्ञान हा विषय निवडू शकतो. आणि या दोन्हीतला एक विषय निवडला तर त्या एका विषयाला 60 गुण असतात आणि 60 प्रश्न असतात. म्हणजे 90 आणि 60 असा हाही पेपर एकूण 150 गुणांचा असतो आणि त्यासाठी 150 मिनिटे इतका वेळ असतो. तर बघा, आता TET पेपर 1 आणि पेपर 2 हे कोण देऊ शकतं, तर TET पेपर 1 जो आहे तो इयत्ता 1 ते 5 ला शिकवणारे शिक्षक TET पेपर 1 देऊ शकतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी D.Ed ज्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि 12वी पूर्ण झालेली आहे असे विद्यार्थी पेपर 1 देऊ शकतात. त्याचबरोबर पेपर 2 जो आहे, पेपर 2 हे 6वी ते 8वीला शिकवणारे शिक्षक देऊ शकतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची 12वी D.Ed त्याचबरोबर B.Ed किंवा पदवी पूर्ण झालेली आहे असे विद्यार्थी पेपर 2 TETचा देऊ शकतात. ही परीक्षा पूर्णतः ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाते आणि 150 गुणांपैकी कॅटेगरीला 55% साठी पासिंग असतं आणि ओपनला 60% साठी पासिंग असतं. त्याचबरोबर जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिकांना 45% साठी पासिंग असतं. अशा पद्धतीनं पेपर 1 व पेपर 2चे विषय असतात व त्यासाठी एकूण गुणांकन 150 गुण पेपर 1 साठी, 150 गुण पेपर 2 साठी. वेळ ही 150 मिनिटांचा असतो एका पेपरसाठी. धन्यवाद.